हा तराफा स्वतःचं नियंत्रण ठेवू शकतो, ही याची खासियत आहे। गणेश मूर्तींचं विसर्जन करताना हायड्रोलिक लिफ्टिंग सिस्टीमचाही वापर होणार आहे आणि त्यामुळे ही मूर्ती हळूहळू आणि सुरक्षितपणे विसर्जित होईल। या तराफ्यावर कंट्रोल कन्सोल बसवण्यात आलेत आणि त्याद्वारे कॅप्टन आणि तंत्रज्ञ विसर्जनाच्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणार आहेत। तराफ्याचं संतुलन, पाण्याची पातळी, प्रोपेलरचा वेग या सगळ्यांवर थेट नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची। आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे। मात्र सध्या ढोल ताशांच्या गजरात एकच नाव दुमदुमतंय, ते म्हणजे लालबागच्या राजाचा विजय असो आणि ही शान कुणाची, लालबागच्या राजाची। अनेक ठिकाणी पेपर ब्लास्टही करण्यात आलेला आहे, तर ठिकठिकाणी पुष्पहार देखील राजावर अर्पण करण्यात आलेला आहे। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने भक्तगण उसळलेला आहे। बोटींमध्ये बसून आपल्या लाडक्या राजासोबत हे भक्तगण सध्या जात आहेत। समुद्रात उतरूनही आपल्या लाडक्या राजाची छबी आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न या सर्वच भक्तगणांकडून केला जातोय। निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, राजा चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी, अशी भावना या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। गेले 10 दिवस आपल्या लाडक्या राजाची सेवा केल्यानंतर आज मात्र जड अंतकरणाने सर्वच जणांकडून आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला जातोय। वर्षभर तयारी सुरू असते या गणेशोत्सवाची। या 10 दिवसात काय करायचं, काय नवेपण साध्य करायचं, कसं आपली परंपरा जपायची, या सगळ्याचे विचार या सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात असतात आणि हे 10 दिवस अगदी भुरकन उडून जातात आणि त्यानंतर तो दिवस येतो ज्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आणि त्यासाठीच जमलेले हे भक्तगण। तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी आहे। वेगवेगळ्या रूपातले गणराय अजूनही विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल होतात। छोट्या मोठ्या मंडळांचे अनेक मोठमोठे गणपती जे आहेत ते विविध रूपातले गणपती गिरगाव चौपाटीवर सध्या दाखल झालेले आहेत। भाविकांची अलोट गर्दी आपण पाहतोय। दर्शन देखील लाखो भाविकांनी घेतलेलं आहे, तर विसर्जनासाठी देखील लाखो भाविक सध्या या ठिकाणी दाखल झालेले। ढोल ताशाचा गजर जो आहे तो कालपासून अजूनही सुरूच आहे। गुलालाची उधळणही सुरू आहे, त्यामुळे वातावरणात एक नवं चैतन्य पाहायला मिळते। एकीकडे सूर्योदय झालेला आहे, तर एकीकडे दुसरा राजा, आपला राजा जो आहे तो मात्र त्याच्या गावी जाण्यासाठी निघाला। हे दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। गिरगावच्या चौपाटीवर सध्या भक्तांचा हा जनसागर उसळलेला आहे। आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये आपल्या लाडक्या राजाची छबी टिपण्यासाठी देखील भक्तांचे हे प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। यावर्षीच्या मिरवणुकीत अनेक वेगवेगळे आणि महत्त्वाचे क्षणही पाहायला मिळालेले आहेत। आपला लाडका राजा अगदी थाटात या सिंहासनावर विराजमान झालेला आहे। ज्या ट्रॉलीवर राजा विराजमान झालेला आहे ती ट्रॉली देखील तेवढीच अत्याधुनिक आहे। श्री गणेशाला निरोप देताना खरं तर आतापर्यंत भाविकच श्रींच्या मूर्तीवर हाताने समुद्रजल शिंपडत होते, मात्र यंदा हेच समुद्रजल स्वयंचलित पद्धतीने मूर्तीवर बरसणार आहे। भक्तिमय क्षणांना आधुनिकतेचा नवा परिणाम मिळाल्याचं हे दृश्य यंदाच्या विसर्जनाचं वैशिष्ट्य ठरणार आहे। विसर्जन मिरवणुकीसाठीचा राजाचा विशेष रथ म्हणजे ही जी ट्रॉली ज्याच्यावर राजा विराजमान झालेला आहे तो देखील तेवढाच अद्ययावत आहे। बाहेरून दिसणारी ही एक ट्रॉली मात्र प्रत्यक्षात 3 ट्रॉलींची मिळून ही ट्रॉली बनलेली आहे। यामुळे प्रचंड गर्दीत देखील ही मूर्ती जी आहे ती अगदी सहज आणि सुरक्षितपणे हलवणं शक्य झालेलं आहे। हा अवजड रथ असूनही वळणांवर त्याचं नियोजन अगदी सुरळीतपणे झालेलं आहे। लालबागच्या राजा मंडळाकडून यंदा अद्ययावत अशी तयारी करण्यात आलेली आहे। हा तराफा जो आहे तो सध्या या ठिकाणी आपण पाहतोय फुलांच्या माळा लावून हा तराफा जो आहे तो सजवण्यात आलेला आहे। आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी आता हा तराफा सज्ज झालेला आहे। हा मोटराइज तराफा आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक
ही भक्तांच्या सागरात दिमाखदार होते। तर मोटराईज तराफा आणि आधुनिक रथ यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा हा विशेष ठरतोय। या तराफ्याच्या तळाशी विशेष प्रोपेलर प्रणाली जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा तराफा एका लहान जहाजासारखं कार्य करणार आहे। थोड्याच वेळात आता आरती होणार आहे आणि त्यानंतर राजाला या तराफ्यावर ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर खोल समुद्रात जाऊन विसर्जन होणार आहे। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे। एक मोठा टप्पा पार करून लालबागचा राजा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन आता निघालेला आहे। कालपासून निघालेली ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती अजूनही सुरू आहे। 18 तासापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे, मात्र अजूनही ही मिरवणूक सुरू आहे। ज्यांना लालबागच्या राजाचं मंडळात जाऊन दर्शन होत नाही ते विसर्जनाला मात्र आवर्जून येतात आणि तीच ही गर्दी आपण पाहतोय। शाही मिरवणुकीची तयारीही ही तेवढीच विशेष करण्यात आली होती आणि भक्तांना राजाच्या दर्शनाचा आनंद वेगवेगळ्या ठिकाणाहून घेता यावा म्हणून अनेक ठिकाणी लोक रस्त्यावरही जमले होते। लालबागमधून राजा निघाला, त्यानंतर चिंचपोकळी रेल्वे पुलावर आला, त्यानंतर भायखळ्यावरून नागपाडा चौकात गेला, त्यानंतर गोल देवळाच्या इथून ऑपेरा हाऊस, सीपी टँक, प्रार्थना समाज, SVP रोड यानंतर आता गिरगाव चौपाटीवर राजा आलेला आहे। गिरगाव चौपाटीवर अरबी समुद्राच्या लाटात राजा विसर्जित होणार आहे। लालबागच्या राजाचं हे विसर्जन म्हणजे खरं तर ही फक्त एक मिरवणूक नाहीये, तर भाविकांसाठी एक अविस्मरणीय अशी आध्यात्मिक यात्रा आहे। प्रत्येक टप्पा हा सणासारखा साजरा केला गेलेला आहे आणि शेवटी आता पहाटे गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। हा अत्याधुनिक आणि मोटराइज्ड असा हा तराफा सध्या या ठिकाणी दाखल झालेला आहे। वैशिष्ट्य आहेत अनेक या तराफ्याची आणि सध्या लालबागच्या राजा त्या ठिकाणी पोहोचले।